नमस्कार. आज आपण एका काल्पनिक कथेच्या विश्वात पुन्हा एकदा शिरणार आहोत. ही श्रोत्यांनी पाठवलेल्या नोट्सवर आधारित चर्चा आहे. कथा आहे शापित किल्ला, अंतिम शाप, आणि आपण तिच्या तिसऱ्या भागावर बोलतोय. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं कसं आरव आणि मीराने शितानवाडी किल्ल्यावरचा तो जुना शाप मोडला होता, एडविनच्या आत्म्याला क्षमा करून. तेव्हा वाटलं होतं की कथा इथेच संपली. श्रोत्यांच्या नोट्समध्ये पण हाच सूर होता की नाही. खरंय, पण त्यांच्या नोट्समधला कळीचा मुद्दा नेमका हाच आहे. खरंच कथा संपली होती का? इथेच ही गोष्ट जरा वेगळं वळण घेते. म्हणजे असं दिसतंय की कधीकधी एका समस्येचं निराकरण हे दुसऱ्या, कदाचित अधिक गूढ, अधिक मोठ्या रहस्याला कसं जन्म देऊ शकतं. अगदी. चला तर मग श्रोत्यांनी दिलेल्या याच मुद्द्यांचा माग घेऊया. पाहूया एडवेंच्या सुटकेनंतर आरव आणि मीरासमोर नेमकं कोणतं नवीन आव्हान उभं राहतं. सुरुवात होते पुण्यामध्ये. अमावस्येची रात्र आहे आणि आरवला एक अनामिक ईमेल येतो. त्यात काहीतरी एक व्हिडिओ त्यांच्याच घरातला, ते झोपलेले असताना कोणीतरी काढलेला. म्हणजे विचार करा किती भीतीदायक असेल हे. हो ना, धोका आता फक्त त्या किल्ल्यापुरता राहिलेला नाहीये. तो थेट त्यांच्या घरात, त्यांच्या खाजगी आयुष्यात पोचलाय. आणि लगेचच त्यांना कॉरिडॉरमधनं तो एक गूढ आवाज येतो, प्रत्येक आत्म्याला वाचवायचे नसते. हे वाक्य एकदम अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे धोका फक्त बाहेरचा नाहीये, तो अगदी जवळ आहे, अदृश्य आहे. बरोबर. मदतीसाठी ते साहजिकच पुन्हा त्याच इतिहासकाराकडे जातात आणि तिथे एक मोठा खुलासा होतो. हो, एक धक्कादायक खुलासा म्हणायला हवा. इतिहासकार सांगतात की शाप मोडल्याने फक्त एडविन नाही, अरे म्हणजे एक चौथा अज्ञात व्यक्ती, म्हणजे 1895 मध्ये त्या हेरांना शाप देणारा एक शक्तिशाली पुजारी, तो सुद्धा आता मुक्त झालाय. अगदी. ही तर कथेला पूर्णपणे कलाटणी देणारी गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, या पुजाऱ्याचं नाव आणि त्याची ओळख मुद्दाम पुसून टाकण्यात आली होती, त्याची शक्ती कमी करण्यासाठी. अरे हो, म्हणजे नाव किंवा ओळख यातच शक्ती आहे, असा काहीसा विचार यामागे दिसतोय. बरोबर. आणि आता तो मुक्त झालाय आणि त्याला त्याची ओळख परत हवी आहे. हाच कथेचा मुख्य संघर्ष बनतो पुढे जाऊन. आणि त्याला थांबवण्यासाठी एकच मुहूर्त, हिवाळी संक्रांती, आणि एकच जागा, पुन्हा तो शितानवाडी किल्ला. यावेळी किल्ला मात्र वेगळा आहे. जास्त थंड, जास्त भयाण. श्रोत्यांच्या निरीक्षणात पण हेच आलंय की किल्ला नुसता जुना नाहीये, तर तो बदललेला आहे, जणू काही जिवंत झालाय. ते अंतहीन कॉरिडॉर, भिंतींवरची ती गूढ चिन्ह, हो, आणि ती अज्ञात भाषेतली खुजबूज, हे सगळं वातावरण अधिकच गडद करतं. ते तळघरात पोचतात. पण ती खोली आता एका खोल अंधाऱ्या सर्पील जिन्यात बदललेली असते. बरोबर. आणि तळाशी एका स्तंभावर एक प्राचीन सोनेरी रंगाचा पण तडा गेलेला मास्क ठेवलेला आहे, जो संस्कृतमध्ये कुजबुजतोय. म्हणजे इथे गूढता आणखी वाढते. हा मास्क काय आहे नक्की? कदाचित त्या पुजाऱ्याच्या शक्तीचं प्रतीक असावा, किंवा त्याच्या ओळखीचा काहीतरी भाग. आणि मग तो पुजारी प्रकट होतो. तो थेट त्यांची ओळख मागतो. तेव्हा मीराला एका डायरीत सापडलेले ते मंत्र आठवतात. ती म्हणते, जो बांधतो त्याचे नाव घेतले जाईल. ज्याचे नाव घेतले जाईल तो मुक्त होईल. आणि ते म्हणताच मास्क किंचाळतो. आरवाला भूतकाळाची भयानक दृश्य दिसायला लागतात. एकदम वेगवान घडामोडी आहे तिथे. हो, आणि इथे कथा एका भावनिक आणि नैतिक अशा कळस बिंदूवर पोहोचते. पुजारी एक अट घालतो. काय अट? दोघांपैकी एकाने स्वतःचं नाव, म्हणजे स्वतःची ओळख द्यायची, मग तो कायमचा जाईल. पण अट अशी की जो कोणी आपली ओळख देईल तो दुसऱ्या व्यक्तीला कायमचा विसरून जाईल. काय सांगताय? म्हणजे हा निव्वळ चांगल्या वाईटाचा लढा नाहीये, हा तर प्रेम विरुद्ध स्मृती, ओळख विरुद्ध त्याग असा संघर्ष आहे. अगदी. आणि आरवचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. तो म्हणतो, मी तुला विसरलो तर माझं सर्वस्वच गमावीन. त्याच्यासाठी तिची आठवणच त्याची ओळख आहे. खूप भावनिक क्षण आहे हा. हो, पण मीराचा विचार वेगळा आहे. ती म्हणते, आपण काही केलं नाही तर जग कधीच सुरक्षित राहणार नाही. ती मोठ्या ध्येयाचा विचार करतेय. त्यांच्या नात्याची खोली इथे दिसतेय. आणि मग आरव तो त्याग करतो. अरे रे. हो, तो स्वतःचं नाव, स्वतःची ओळख देतो मीराला आणि जगाला वाचवण्यासाठी. पुजारी नाहीशा होतो, मास्क फुटतो, सगळं शांत होतं. पण किंमत खूप मोठी मोजावी लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराला सगळं आठवतंय, पण आरव तिला ओळखत नाही. तू तिला विचारतो, मी तुला ओळखतो का? किती दुःखद आहे हे. हो, खूप प्रभावी शेवट आहे त्या भागाचा. 1 वर्षानंतर
नशिबाचा खेळ म्हणा किंवा आणखी काही, आरव आणि मीरा पुन्हा मित्र बनले आहेत. नकळतपणे पुन्हा एकमेकांकडे ओढले जात आहेत. हो, आणि त्या झाडावर एक नवीन कोरीव काम दिसतं. आरव आणि मीरा 2025. यावेळी शाप नाही, तर फक्त एक नवी हळूवार सुरुवात दिसतेय. म्हणजे यातून एक महत्वाचा विचार पुढे येतो, जो श्रोत्यांच्या नोट्समध्ये पण आहे. हो, की काही वेळा एका समस्येचं निराकरण दुसऱ्या मोठ्या समस्येला जन्म देऊ शकतं. एडविनचा शाप मोडणं गरजेचं होतं, पण त्यातून तो पुजारी मुक्त झाला जो जास्त मोठा धोका होता. आयुष्यातही असे निर्णय असतात, नाही का? बरोबर. आणि आरवचा त्याग म्हणजे प्रेमासाठी स्वतःची ओळख पुसून टाकणं, खूप मोठी गोष्ट आहे ही. पण शेवट कुठेतरी आशा देतो, की काही बंध इतके घट्ट असतात की ते पूर्णपणे तुटत नाहीत. ते नव्याने जुळू शकतात. हो, आणि तो शेवटचा संदेश, काही कथा कधीच संपत नाहीत, काही आत्मे नेहमी एकमेकांना शोधतात. खूप खोल अर्थ आहे यात. श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच आहे इथे. खऱ्या प्रेमासाठी किंवा मोठ्या ध्येयासाठी स्वतःची ओळख गमावणं हा अंतिम त्याग म्हणायचा, की एका नव्या, कदाचित अटळ अशा सुरुवातीसाठी मोजलेली किंमत. स्मृती आणि ओळख यांचा आपल्या अस्तित्वातलं स्थान काय आहे? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच.